गणपती बाप्पाचे आगमन अगदी काही दिवसांवरतीच येऊन ठेपलंय। भिवंडीमध्ये गणेश मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू झाली आहे। पीओपी गणेश मूर्तीवरील उच्च न्यायालयानं उठवलेल्या बंदीमुळे गणेश मूर्तिकारांमध्ये पुन्हा उत्साहाचं वातावरण आता निर्माण झालंय आणि यावर्षी तरी काही चांगला प्रतिसाद मिळणार यासाठी मूर्तिकार मूर्ती बनवण्यात मग्न झाल्याचं दिसतंय। यावर्षी शाडूच्या मूर्ती आणि पीओपी गणेश मूर्ती बनवण्याचा निर्णय मूर्तिकारांनी घेतलाय। यामुळे पर्यावरणाला सुद्धा कोणतंही नुकसान होणार नाहीये ह्याची काळजी त्यांनी घेतली आहे। त्यामुळे यावेळी जास्त मूर्तींचा खप होईल अशी आशा करत मूर्ती बनवण्यासाठी दिवस रात्र मेहनत करताना मूर्तिकार दिसून येत आहेत। भाव तसे आता यावर्षी भरपूर भाव वाढले आहेत आणि सरकारने शर्ती आहे ते म्हणजे छोट्या मूर्ती आहेत एक कृत्रिम तलावात विसर्जन कराव्या ही अट दिलं आहे आणि मोठ्या मूर्तीचं अजून चालू आहे कोर्टात। काय झालं भाव वाढलेत, भाव जवळजवळ 20% भाव वाढले आणि त्या मूर्तीच्या कोर्टाचा निर्णय लेट झाल्यामुळे मूर्ती बनवणं कमी झालं ना, त्याच्यामध्ये भाव भरपूर वाढले त्यावर्षी। पूर्ण तर मूर्त्या होऊ शकत आणि यावर्षी भरपूर मूर्तींना शॉर्टेज होणार आहे। मजुरी बिजुरी काय मजुरी आहे आपल्या कारागिरांना म्हणजे वर्षभर पोरं असतात त्यांना 15,000 पगार आहे, जेवण खावण सगळं देऊन। मजूर भेटतात का पण आता सध्या? आता तर माझे आहेत 3-4 मजूर, पण भरपूर शॉर्टेज आहे। सगळे पोरं एकदम काम चालू झाल्यामुळे सगळे इकडे तिकडे पळाली पोरं।